आज या तालुक्यातले जे विद्यमान आमदार आहेत किरणजी लामटे, या किरणजी लामटेंच्या बद्दल पूर्वी मी जरा रागानं आणि चिडीनं बोललो होतो. अर्थातच कुठलाही राग लोभ राजकारणामध्ये कायम ठेवायचा नसतो आणि म्हणून काल आमच्याकडे हे आमदार एका ह्या पाण्याच्या प्रश्नावरून जो काही लोकांचं नुकसान या ठिकाणी होतं आहे, पाणी निळवंडे धरणातलं पाणी उजव्या कालव्यामधून सोडण्याच्या दृष्टीनं ते सोडल्यानंतर जो काही उपळा त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आहे, तर तो सुरू झाल्यानंतर आम्ही काही प्रमाणामध्ये त्या लोकांच्या कानावर घालून चर्चा केली, आंदोलन करायचं ठरवलं. परवा काल मोर्चा काढला होता आणि हेतू हा होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पाणी जायला काही विरोध करायचा नव्हता, परंतु ते पाणी लोकांना उपद्रव होणार नाही अशा पद्धतीनं नेलं जावं अशी जी अपेक्षा होती आणि ती अपेक्षा फलद्रूप होत नाही म्हणून जो काही कार्यक्रम ठरवला होता, आज आम्ही त्या कॅनलचं पाणी बंद करण्याचं आंदोलन करणार होतो. अशा प्रकारचं आमदार ह्या तालुक्याचे किरणजी लामटे यांच्या समोर काल त्या अधिकाऱ्यांच्या समोर असं मी जाहीर केलं, परंतु अशा प्रकारचा स्वतः आमदार यांनी काही आदेश दिला नाही आणि म्हणून जे काही ते थातूरमातूर बोलले किंवा ठीक आहे यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतल्याशिवाय काही दुसरं काही करू नका वगैरे असं मोघमपणानं बोलल्यानंतर जो ठोस हे पाण्याची व्यवस्था करा. आमचं म्हणणं असं होतं की पाणी हे नदीला जे काही पाझरतं आहे ते एखाद दोन ठिकाणाहून निश्चितपणानं हे करून लोकांशी चर्चा करून ते सोडा आणि या पाण्याचा पिरियड कमी करा. तर हा पिरियड कमी करण्याच्या संबंधी वर मंत्र्यांशी बोलून तो कमी करण्याचा निश्चित आदेश घेण्याचं काम करणं म्हणा किंवा त्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देणं म्हणा, अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आमदारांनी केलं नाही. आणि म्हणून हे आमदार नुसतं कुठं रस्त्यांना पैसे देणं आणि हे जे काही याचे सरकारच्या रुटीनप्रमाणे येणाऱ्या पैशाचं वाटप करणं म्हणजे तुमच्या पुढच्या याची राजकारणाची बेगमी होऊ शकत नाही. लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. वास्तविक पाहता या ठिकाणी तसा आदेश दिला नाही म्हणून मी पहिल्यांदा त्यांच्यावर पूर्वीच्या इतकं कठोर शब्दात जरी बोललो नाही तरी पण मी नाराजी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज जे काही अकोले तालुक्याचं तुमच्या प्रतिनिधित्वाच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत, तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही पिचड साहेबांच्या 40 वर्षाचा पिरियड घालवून आणि तुम्हाला निवडून द्यायचं अशा प्रकारचा जो काही प्रयत्न केला आहे, तो प्रयत्न करणाऱ्यापैकी एक मी प्रमुख म्हणून मला तुमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आज काल जे काही त्या ठिकाणी केलं ते तर आवडलं नाहीच, परंतु यापूर्वीच्या याच्यामध्ये सुद्धा ज्या काही नुकसानी झाल्यात, म्हणजे उदाहरणार्थ ज्या अजित पवारांच्यावर आम्ही बाकीचं दुर्लक्ष त्या काळात करून केवळ पिचड साहेबांना धडा शिकवायचा म्हणून जे काही तुमच्याबरोबर राहून तुम्हाला हे केलं आहे, आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत, तर त्या प्रयत्नांच्यावर एका अर्थानं पाणी फिरवण्याचंच काम तुम्ही असं चालवलं की आम्ही ह्या कारखान्याच्या बाबतीमध्ये एवढं भांडलो झटलो, परंतु अजित पवारांनी या महाराष्ट्रामध्ये संबंध जिल्हा बँका आणि साखर कारखाने आणि सगळा सहकार ह्या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालून ह्या बँकांमध्ये आणि ह्या कारखान्यांमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना भ्रष्टाचार करू द्यायचा आणि मग ते कर्जबाजारी होऊ द्यायचे आणि कर्जबाजारी झाल्यानंतर काही जेवढे तुम्हाला गिळतील तेवढे त्यांनी अजित पवारांनी घेतलेत आणि नंतर ते इतके ओव्हरफ्लो झाले की सगळ्या पक्षातल्या लोकांनाही विकत घ्यायला वाटून दिले, सगळा उद्योग केला आहे. तर सहकाराचं अशा प्रकारचं वाटोळं करणाऱ्या अजित पवारांनी आमच्या ह्या तालुक्यामध्ये सुद्धा जो एक गोड बोलणारा लोकांशी गोड बोलून लोकांचा गळा कापणारा एक सहकारातला दरोडेखोर सीताराम पाटील गायकर ह्या व्यक्तीला जे काही पाठीशी घातलं
आणि ते पाठीशी घातल्यामुळे या कारखान्याचं जे काही वाटोळं केलं, बँकेचं चेअरमन केल्यानंतर हा कारखाना इतका कर्जबाजारी झालेला आहे. बँकेचं चेअरमन गायकरांना केलेलं नव्हतं तोपर्यंत हा कारखाना इतका कर्जबाजारी झालेला नव्हता. त्यानंतरच्या काळामध्ये अशी एक संधी आली होती की इथेनॉलचा प्लॅन्ट झाल्यानंतर 10-11 कोटी तो जर आहे त्याच याच्यामध्ये जर झाला असता, खरं तर ते 45-46 कोटीचाच तो प्रकल्प आहे, पण तरी 50-1 कोटी त्याच्यामध्ये घातले असते आणि 50-1 कोटीचंच कर्ज जर झालं असतं तर ते आता 10-11 कोटी जो काही नफा व्हायला लागला आहे त्याचा, एक 4-5 वर्षात ते कर्ज फिटलं असतं. लोकांना कोल्हापूरसारखं 3,000 ₹3,500 रुपये प्रति टनी भाव मिळाला असता. परंतु या सहकारातल्या गायकर नावाच्या गोड बोलणाऱ्या दरोडेखोरांनी जे काही प्रचंड कर्ज बँकेमधून मंजूर करून घेतलं, पिचड साहेबांना काय त्यांची दोघांची काय गटमट असेल त्या दोघांनी किती खिशात घातलं काय केलं, परंतु ते कर्ज प्रमाणापेक्षा आणि काही कारण नसताना ते मॉडिफिकेशन वगैरे नावाचं जे काही फॅड काढलं, 14,77,00,000 ते काम 28 कोटीवर नेऊन घातलं. अशा प्रकारचे उद्योग करून जे काही कारखाना आज कर्जबाजारी करून आज तोट्यात आहे. आज गायकर चेअरमन झाल्यानंतर 300 कोटी रुपये हा कारखाना तोट्यात घातलेला आहे आणि तो तोट्यात घातल्यामुळं आज त्याची अवस्था वाईट झालेली आहे. कारखाना आज चालू जरी असला तरी तो फार दिवस चालू शकणार नाही, कारण हे अजित पवारांच्या हातामध्येच जिल्हा बँक आपला राज्य बँक असताना पंढरपूरचे जे काही भालके आमदार होते त्या भालकेंना 90 कोटी रुपये थक आम्ही त्यांनी दिली होती आणि 90 कोटी रुपये थक आम्ही देऊन त्याच वर्षी तो कारखाना बंद पडला. आता 150 कोटी रुपये जरी कुठून यांनी मिळवले आणि त्याच्यामध्ये प्रयत्न केला तरी तो जास्त दिवस कारखाना चालणार नाही. लोकांना भाव देणं तर शक्यच नाही. तेव्हा ही सगळं जे काही अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांचं भवितव्याचं वाटोळं झालं, हे वाटोळं झालेल्याची वाच्यता किंवा याच्या सर्वांची गोष्टीचा या सहकारातल्या आणि या दरोडेखोरीचा सगळा आवाज हा हे आमदार उठवतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही जी केली होती ती उलट माझ्या कानावर एकदा आलं की खरं असेल खोटं असेल, परंतु त्यांनी काहीतरी अजित पवारांकडे गोष्ट काढली, परंतु कारखाने अडचणीत आहे, तुम्ही काही बोलू नका असं त्यांना सांगितलं. असं कानावर आहे, खरं खोटं काय असेल ते असेल. परंतु जर जनतेच्या हिताचा विचार न करता ते त्यांचं ऐकत असतील, खरं खोटं आम्हाला माहीत नाही त्याचं, परंतु निदान ते तसं नसतं तर त्यांनी असेंब्लीमध्ये या कारखान्याच्या भ्रष्टाचाराचा आणि हा विषय चर्चेला घ्यायला पाहिजे होता आणि तो घेतला नाही. आणि म्हणून या अशा प्रकारच्या गायकरांसारख्या दरोडेखोरांना याच्यामध्ये वर आणण्याचं, ते वर आणायला आम्ही काही कारणीभूत आहोत, हा दोष आम्ही पत्करतो. परंतु एवढं स्वरूप या व्यक्तीचं त्यावेळेला तरी पुढं आलेलं नव्हतं. आणि आज जे काही या बँकेच्या मार्फत त्यांनी या संबंध अकोले तालुक्याचं कर्ज लोकांच्या डोक्यावर बोकांडी बसून जे वाटोळं केलेले आहे आणि ते वाटोळं करीत असताना अशा प्रकारचा एक नवीन आमदार आम्ही दिलेला, होतकरू आमदार आम्ही दिलेला असताना याच्याकडून अशा प्रकारचं असेंब्लीमध्ये याचे वाभाडे काढण्याचं काम करायला जे पाहिजे होतं, आम्ही त्या कारखान्याची केस हायकोर्टामध्ये जी दिलेली आहे त्या बाबतीमध्ये काही काढायला पाहिजे होतं. एवढंच नाही तर हाच माणूस मागचे 5 वर्षाची काळ आणि त्यानंतर आत्ताचाही 5 वर्षाचा काळ जिल्हा बँकेवर बेकायदेशीरपणे डायरेक्टर आहे, त्याची चौकशी झालेली आहे. त्याच्या स्पेशल ऑडिटरनं त्या गायकरांच्या विरुद्ध स्पष्ट आणि स्वच्छ असा अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल दिलेला असताना सुद्धा तो माणूस त्या ठिकाणी अजूनही डायरेक्टर पदावर आहे. हे या आमदाराला माहीत नाही का? ते आमदाराला मी त्या एक दिवस कानावर पण घातलं तुम्ही याच्यात, परंतु ते लक्ष घालून आणि जे काही बेकायदेशीर असेल, बेकायदेशीररित्या जे काही चाललेलं आहे डायरेक्टर पदावर, त्याचं एका मिनिटात डायरेक्टर पदावरून त्याला घालवायला पाहिजे. पण तो सगळ्यांच्या नाकावर टिचून सगळ्या प्रशासनामध्ये काय पैसे वगैरे जेवढे खाल्ले त्याच्यातले भरपूर वाटून आणि त्या पदावर आजही बँकेच्या डायरेक्टर पदावर आहे. आम्ही ते कोर्टात
जो ते गेलेला आहे त्याच्याविरुद्ध लढतो आहोत. परंतु सगळी यंत्रणा इतकी भ्रष्ट झालेली आहे की ह्या सगळ्या यंत्रणा पुढं काही हलतच नाहीत. आणि म्हणून आमदार ही एक मोठं शस्त्र आहे त्यांच्या हातामध्ये, असेंब्ली हे फार मोठं शस्त्र असताना या बाबतीमध्ये त्यांनी पूर्णपणे या तालुक्यातल्या सत्यवादी लोकांचा आणि प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा पूर्णपणे अपेक्षाभंग. कारखाना चालणं नुसतं महत्त्वाचं नाही आहे, तर कारखाना जर चांगल्या स्थितीमध्ये चालला असता, आज 5 वर्षामध्ये हे इथेनॉलचं कर्ज फिटलं असतं, तर कोल्हापूरसारखे आज 3 आणि 3,500 रुपये टनाला ऊसाला भाव देणं ह्या कारखान्याला शक्य झालं असतं. त्याच्यापासून या वंचित ठेवण्याचं जेवढं गायकर जबाबदार आहे दरोडेखोर म्हणून, तेवढंच मी आमदारांना सुद्धा धरतो. कारण आमदारांनी या बाबतीमध्ये तुम्ही असेंब्ली क्वेश्चन वगैरे असेंब्लीत भांडून सुद्धा कदाचित तुम्हाला जरी त्यांनी त्रास दिला असता आणि तुम्ही असेंब्लीत भांडून जर काही काम केलं असतं तर आम्ही तुमच्या मागं उभे राहिलो असतो ना, मागच्यासारखंच. परंतु आता तुमचं घोडा मैदान जवळ आमच्यासमोर तुम्हाला यावंच लागणार आहे. परंतु ते येण्याच्या आत तुम्ही जे काही अपेक्षाभंग केला आहे तो अपेक्षाभंग खूप सलणारा आहे, टोचणारा आहे शेतकऱ्यांना. आणि शेतकऱ्यांचं जे काही प्रत्यक्ष नुकसान केलं आहे ते कधी भरून येणारं नाही आहे. आणि म्हणून आत्ता तर काय इतका काळ जवळ आला आहे की त्यांनी दुसरं पंचवार्षिकसुद्धा त्या बँकेच्या डायरेक्टरपद हे बेकायदेशीररित्या भोगण्याचं काळ तो संपवीत आणलेला आहे. अशा प्रकारचा भ्रष्ट माणूस आणि त्याच्याविरुद्धसुद्धा म्हणजे कारखान्याच्या बाबतीमध्ये पिचड आणि ते दोघंही आहेत. परंतु बँकेचं चेअरमनपद घेतल्यानंतर जे काही कर्जाचं धनाधन वाढलं आहे तर त्या बाबतीमध्ये एकटे गायकरांना मी दोषी धरतोय. कारण ते कर्ज देताना त्यांनी बघायला पाहिजे होतं की त्याचा वापर कसा होतोय. ते जर पिचड साहेब वेगळा वापर करीत असतील तर त्याला रोखवणं त्यांच्या हातामध्ये, ते कर्ज रोखणं त्याच्या हातात होतं. तेव्हा हे सगळं जे काही झालं आहे हे याच्या बाबतीमध्ये, हे सगळं रोखण्याच्या बाबतीमध्ये तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून या माणसानं अजिबात काही कार्यक्षमता दाखवलेली नाही आणि अजिबात काही हे केलेलं नाही. तेव्हा नुसते रस्त्यांचे पैसे देणं आणि गावोगाव काही थोडंफार हे बांधण्यासाठी कामं करण्याच्या दृष्टीनं पैसे देणं हे नुसतं आमदारचं काम नाही. आमदारचं लोकांच्या रोजीरोटीच्या प्रश्नामध्ये काही जर वाईट घडत असेल तर त्याचं राखणदारी करणं हे पहिल्यांदा आणि राज्याला दिशा देणाऱ्या सुद्धा गोष्टींचं महाराष्ट्रामध्ये चर्चा. त्यांनी इथं यांच्यावर आमदार बोलले, आपल्या ठेकेदारांच्यावर, ठेकेदारांच्या बाबतीमध्ये तो प्रश्न असेंब्लीत काढला. परंतु सहकारामधल्या भ्रष्टाचाराचा आणि तो आपल्या तालुक्याला डाचत असताना सुद्धा तो मात्र काढला नाही. याच्याबद्दल मी कालच्याही याच्यामध्ये या पाण्याच्या प्रश्नामध्ये घेतलेली भूमिका आणि आत्तापर्यंत ही जी काही तालुक्याच्या दृष्टीनं दुर्लक्षित केलेली भूमिका आहे त्या भूमिकेच्याबद्दल मी त्यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त करतो. त्यांना आता सुधारायला काही फारसा वेळ राहिला नाही. आता जवळजवळ निवडणुका फार जवळ आलेल्या आहेत. तेव्हा त्या काळामध्ये तुम्हाला जनतेसमोर जर उभं राहायचं असेल तर तुम्हाला जनतेसमोर यावं लागेल. त्यावेळेला आम्ही तुमचा सगळा हिशोब मागणार आहोत. तेव्हा ही जी काही शेतकऱ्यांच्या वतीनं जी नाराजी आहे ती नाराजी मी व्यक्त करण्यासाठी आजची ही बाईट देतो आहे. तेव्हा त्यांच्यात सुधारणा होण्याची अपेक्षा काय आता मी करीत नाही. कारण हे जवळ इतकं आलं आणि प्रशासन इतकं नालायक आहे की त्या प्रशासनामधला एक अधिकारी, तर मी त्याचं नाव घेत नाही, त्याचं कारण त्याचं मी टेप रेकॉर्ड करून ठेवलं नाही, पण तो म्हणला त्या ऑडिटरनं जो रिपोर्ट दिला त्या ऑडिटरला कायद्याची काही अक्कल आहे का, अशा प्रकारचा तो अधिकारी बोलला. पण ते मी त्याचं नाव घेणार नाही कारण त्याचं काही ते टेप रेकॉर्ड मी करून घेतलं नाही. पण इतकं प्रशासन सडलेलं आहे, सरकारसुद्धा एवढं सडलेलं आहे आणि या बाबतीमध्ये ते सडलेलं असताना यांना हे वाबाडे काढायची संधी असताना यांनी ते केलं नाही. एवढी नाराजी व्यक्त करण्यासाठी मी आजचा ही बाईट देतो आणि थांबतो. धन्यवाद.